नमस्कार, मी शनाया. कालपासून वर्तमानपत्र उघडा, टीव्ही लावा, युट्यूब स्क्रोल करा. एकच चर्चा सध्या सुरू आहे की भारतावर मोठं आर्थिक संकट येणार का? इराण युद्धाचा भारतावर गंभीर परिणाम होणार का? पेट्रोल डिझेल पासून सोन्यापर्यंत सर्व काही महाग होणार का? कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका भाषणानंतर देशभरात चिंता, चर्चा आणि राजकारण एकाच वेळी पेटलं आहे. मोदींच्या भाषणातनं धोक्याचे संकेत मिळाले आहेत का? इराण युद्ध, महागाई, पेट्रोल, सोनं आणि सामान्य माणसाच्या खिशावर येणारं वादळ. देशाला खरंच कठीण दिवसांसाठी तयार केलं जात आहे का? की ही फक्त सावध राहण्याचा सल्ला आहे किंवा अफवा आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत, ज्यामुळे सध्या देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका भाषणानंतर अचानक देशात इंधन बचत, सोनं खरेदी टाळा, वर्क फ्रॉम होम करा, खाद्यतेल कमी वापरा, अशा गोष्टींची चर्चा सध्या सुरू झाली आहे. आणि त्यानंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय की देशावर काही मोठं संकट येतंय का? मित्रांनो, जगातील परिस्थिती सध्या अत्यंत धोकादायक वळणावर उभी आहे. इराण आणि पश्चिम आशियातील वाढता तणाव आता फक्त त्या भागापुरता मर्यादित राहिलेला नाही, त्याचे परिणाम जगभर जाणवू लागलेत. आणि भारतासारख्या मोठ्या आयात करणाऱ्या देशासाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर ठरू शकते. भारत स्वतःचं पुरेसे कच्चं तेल आयात करत नाही. आपल्याला लागणारं बहुतेक पेट्रोल, डिझेल आणि गॅस हे परदेशातनं येतं. विशेष म्हणजे जगातील मोठ्या तेल वाहतुकीचा मार्ग असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीवर जर युद्धाचा परिणाम झाला, तर सर्वात मोठा फटका हा भारतासारख्या देशांना बसू शकतो. आणि त्याचाच परिणाम सध्या भारतात पाहायला मिळतोय. आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे आव्हान केलंय. आणि मोदी यांनी सिकंदराबाद मधील भाषणात लोकांना पेट्रोल डिझेलचा काटकसरीने वापर करा असं आव्हान केलंय. सार्वजनिक वाहतूक वापरा, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, सोनं खरेदी टाळा, खाद्यतेल कमी वापरा आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करा. आता प्रश्न असा आहे की देशाच्या पंतप्रधानांना अचानक अशी आव्हानं करण्याची गरज का पडली? कारण अनेक तज्ञांच्या मते हे केवळ सामान्य भाषण नव्हतं, तर येणाऱ्या आर्थिक संकटाची चाहूल होती. कल्पना करा, जर युद्ध आणखीन वाढलं, हॉर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक अडली, तर कच्च्या तेलाचे दर हे $120 वर जाऊ शकतात. आणि तेल महागलं की फक्त पेट्रोल महागत नाही, तर प्रत्येक वस्तू महाग होते. कारण ट्रान्सपोर्ट महागतो, कारखान्यांचा खर्च वाढतो, शेतीसाठी लागणारी खतं महाग होतात, गॅस सिलेंडर महागतो, विमान प्रवास महागतो. अगदी ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंपासून तर भाजीपाल्यापर्यंत सर्वांवर याचा परिणाम होतो. म्हणजेच युद्ध हजारो किलोमीटर दूर असलं तरी देखील त्याचा फटका थेट आपल्या खिशाला बसू शकतो. कारण याच कारणामुळे मोदींनी लोकांना पेट्रोल आणि डिझेल बचतीचं आव्हान केलं असल्याचं बोललं जात आहे. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती सोन्याबाबतच्या वक्तव्याची. मोदी म्हणाले, 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. भारताला सोन्याला केवळ एक दागिना म्हणून पाहिलं जात नाही, तुम्हाला माहितीये. तर ती एक भावना आहे, एक गुंतवणूक आहे, परंपरा आहे. लग्न कार्य असो किंवा सण, भारतीय घरात सोनं घेतलं जातच. मग अचानक सोनं घेऊ नका असं का सांगितलं गेलं? कारण भारत सोनं मोठ्या प्रमाणावर आयात करतो आणि त्यासाठी डॉलर खर्च होतो. आता जर एकीकडे तेलासाठी मोठ्या प्रमाणावर डॉलर खर्च होत असतील आणि दुसरीकडे सोन्याची आयात देखील वाढत असेल, तर भारताचा परकीय चलन साठा दबावाखाली येऊ शकतो. रुपया कमकुवत होऊ शकतो आणि रुपया कमकुवत झाला की आयात आणखीन महाग होते आणि महागाईचं दुष्टचक्र सध्या सुरू होतं. म्हणून काही अर्थतज्ञांच्या मते मोदींचं हे वक्तव्य म्हणजे डॉलर वाचवा मोहिमेचा अप्रत्यक्ष इशारा आहे. पण इथेच राजकारण तापायला सुरुवात झाली. विरोधकांनी थेट सरकारवर निशाणा साधलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, जर लोकांना काय खरेदी करायचं आणि काय नाही हे सांगावं लागत असेल, तर सरकारचं ते अपयश आहे. त्यांनी असा आरोप केलाय की प्रत्येक संकटात सरकार जबाबदारी जनतेवर ढकलतं. शिवसेना उभाटा नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली. जर इंधन बचत करायची असेल, तर मंत्री आणि नेत्यांचे ताफे बंद करणार का? मोठ्या मोठ्या सभा थांबवणार का? सोशल मीडियावर देखील लोक दोन भागात विभागले गेलेत. एका बाजूला काही लोक म्हणत आहेत की जागतिक संकटाच्या काळात देशाला आधीच सावध राहणं चुकीचं नाहीये. तर दुसऱ्या बाजूला काही जण विचारत आहेत की जर परिस्थिती एवढी गंभीर होते, तर विधानसभा निवडणुकांदरम्यान सरकार शांत का होतं? हा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. पण या सगळ्यात सर्वसामान्य माणसासाठी सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता आहे माहितीये का? तो म्हणजे पुढं काय होऊ शकतं. जर परिस्थिती आणखीन बिघडली तर पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाई, खत संकट, शेअर बाजारात घसरण, रुपयावर दबाव आणि मध्यमवर्गीय कुटुंबावर आर्थिक ताण हे सगळं वाढू शकतं.
शेतकऱ्यांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, कारण भारत मोठ्या प्रमाणावर खत आयात करतो. जर खतं महागली तर शेतीचा खर्च वाढेल. खाद्यतेलाच्या बाबतीत देखील भारत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. म्हणूनच मोदींनी तेलाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलंय. वर्क फ्रॉम होमचं आव्हान देखील त्याचाच भाग मानलं जातंय. कारण ऑफिसला जाण्या-येण्यात प्रचंड इंधन खर्च होतं. कोविड नंतर पुन्हा एकदा देशात इंधन बचत मॉडेल चर्चेत आलं आहे. तर मित्रांनो, इतिहास सांगतो, जगात जेव्हा-जेव्हा मोठी युद्ध झाली आहेत, त्याचा सर्वात मोठा परिणाम हा सामान्य नागरिकांवर झाला आहे. महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी हे सगळं युद्धाच्या सावलीत वाढत गेलंय. आज भारत ज्या टप्प्यावर उभा आहे तिथं घाबरण्याची गरज नसली तरी देखील सावध राहण्याची नक्कीच गरज आहे. कारण परिस्थिती अजून देखील पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. पण जर युद्ध वाढलं तर त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. आणि कदाचित म्हणूनच सरकार आता लोकांना मानसिकदृष्ट्या तयार करत आहे. ऊर्जा बचत करा, अनावश्यक खर्च टाळा, आयातीवरील दबाव कमी करा आणि कठीण काळासाठी तयार राहा. हा संदेश देशाला दिला जातोय का? हा प्रश्न आता प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. तुम्हाला काय वाटतं? मोदींचं हे भाषण फक्त सावधानतेचा सल्ला होता की येणाऱ्या आर्थिक संकटाचा इशारा? कमेंट करून मला तुमचं मत नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.